मोठी बातमी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सोलापूर दौऱ्यातून त्यांनी मराठा समाजाला थेट आवाहन केलं आहे की 29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी ठेवू नका. राज्यातील सर्व मराठ्यांनी अंतरवाली सराटीत यावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. नेमकं सरकारवर काय आरोप केले, 58 लाख नोंदींचा मुद्दा काय आहे आणि 29 ऑगस्टला नेमकं काय होणार, जाणून घेऊया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्ही पाहत आहात कृषीप्रधान शेतकरी चॅनल. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध ठिकाणी मराठा समाजातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. जरांगे पाटील यांनी यावेळी एक महत्त्वाची भूमिका पार पाडली. आपण सध्या कोणत्याही ठिकाणी इशारा सभा घेत नसून गावागावात जाऊन प्रत्यक्ष लोकांच्या भेटी घेत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. सोलापूर जिल्ह्यात जर सभा घेतली असती तर रस्ते गर्दीने भरलेले दिले असते, असा दावा त्यांनी केला. मात्र सध्या आपला उद्देश मोठ्या सभा घेण्यापेक्षा गावखेड्यातील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी आणि समाजासमोर आपली बाजू मांडणी हा असल्याचा त्यांनी सांगितला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे होणाऱ्या परिणामाबाबतही भाष्य केलं. या परिस्थितीचा फटका केवळ गरीब मराठा समाजालाच बसत नाही, तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांनाही त्याचा परिणाम सहन करावा लागत असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्ट हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका जाहीर केली असून सोलापूरमधील आता भाषणात त्यांनी मराठा समाजाला आंदोलनासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. मराठ्यांनो, घर सोडायला शिका, असं आवाहन करत त्यांनी 29 ऑगस्टला घरासमोर एकही गाडी लावू नये अशा शब्दात समाजाला आंदोलनासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. तसंच राज्यातील मराठा समाजातील नागरिकांनी अंतरवाली सराटीत यावं असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे आता 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी कशी होते, राज्यातील मराठा समाजाकडून असं या आव्हानाला किती प्रतिसाद मिळतो आणि सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंतच्या घडामोडींच्या सर्व गोष्टी स्पष्ट आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणि समाजामध्ये चर्चेचा विषय बनला. तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या या आव्हानाबद्दल तुम्हाला तुमचे मत काय आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.